अध्यक्ष महाराज 100 पोलीस 100 लिफ्ट मधनं आम्ही बाहेर आलो. 100 अशी लिफ्ट आहे अध्यक्ष महाराज. एक वरांडा उजव्या बाजूला जातो आणि एक वरांडा डाव्या बाजूला जातो. मध्ये पॅसेज वेटिंग रूम आहे. 100 पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यातनंही तो सदस्य म्हणत होता मला मतदानाला जायचे, पालकमंत्री माझ्या बरोबर आहेत, ते मला दरवाजापर्यंत सोडतील. अध्यक्ष महाराज ते मेटल डिटेक्टर जे आहे जिथनं आपण तपासणी करून आत जातो त्याच्या एक 5 फुटापर्यंत आम्ही जवळ गेलो. अध्यक्ष महाराज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्कामार एवढा लागलाय प्रचंड. अध्यक्ष महाराज मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझे आजोबा या राज्याचे गृहमंत्री होते. ज्या आसनावर आपण बसलाय त्या आसनावर बसून या सभागृहाचं विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय चूक माझी? माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथं गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज आम्ही तर चौघं होतो. मी जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते ज्यांचा जिल्हा परिषदेशी संबंध नाही, जे आमदार नाहीत, जे खासदार नाहीत, जे मंत्री नाहीत, असे सुद्धा लोक त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला होते. अध्यक्ष महाराज काय अध्यक्ष महाराज लागलं मला त्या झटापटीमध्ये. मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं. माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपीसारखं पळवत घेऊन गेले. फक्त त्यांना मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं. आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना धरू शकला असता, पकडू शकला असता अध्यक्ष महाराज. पण 1 मिनिट अध्यक्ष महाराज, मी जबाबदारीनं सांगतो, या सगळ्यांच्या पाठीमागं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि एलसीबीचा पोलीस निरीक्षक देवकर आणि एलसीबीचा सहाय्यक निरीक्षक गर्जे या तिघांना मी ओळखलेलं. हे तिघं आणि त्यांच्या बरोबरच्या सिव्हिल ड्रेस मधले 100 पोलीस वरच्या सभागृहामध्ये माननीय उपसभापतींनी ह्याला निलंबित केलेलं आहे. आमची मागणी आहे या सभागृहामध्ये त्यांना बडतर्फ करावं, सन्मान्य सदस्य टाकावं. सन्मान्य सदस्य अर्जुन